नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मिशन आरंभ 2026 या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यातर्फे आयोजित हे जे ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग आपण गेल्या 15 एप्रिल पासून सुरू केलेले आहेत, त्याचाच हा भाग आहे. आज आपण आपल्या श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आज ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ करतोय. गेले 15 दिवस सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला तुम्ही सर्वजण जॉईन असालच. निश्चितपणे त्या सर्व ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा तुम्हाला चांगला असा लाभ झाला असेल असे गृहीत धरून आपण पुढचा टप्पा गाठणार आहोत, पुढे पुढे चालत जाणार आहोत. आणि त्या अभ्यासक्रमावर तुम्हाला वेळोवेळी तो अभ्यासक्रम कितीपत तुमच्या घरी उतरवला गेला, तुम्हाला किती समजला हे जाणून घेण्यासाठी जसं गेल्या मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपली एक ऑनलाईन टेस्ट झाली, तशी ऑनलाईन टेस्ट या महिन्याच्या शेवटी सुद्धा घेतली जाणार आहे. आणि त्यावेळी त्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी शिकणार आहेत त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुमच्याकडून त्या तपासल्या जाणार आहे. थोडक्यात तुमचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि ते जाणून घेण्यासाठी ती ऑनलाईन टेस्ट असणार आहे. तर आता मिशन आरंभ हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाअंतर्गत आपल्या जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, आदरणीय आशिषजी हेरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून हा मिशन आरंभ 2026 उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. आणि त्या उपक्रमातून या सर्व गोष्टी राबवल्या जात आहेत. आपला प्राथमिक शिक्षण विभाग आणि या शिक्षण विभागामार्फत ह्या ज्या काही उपक्रम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग संपूर्ण महिनाभर आमच्या श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत चालवल्या जाणार आहेत. आमच्या प्रेरणास्थान आदरणीय सामलटी मॅडम आणि सर्व आमची टेक्निकल टीम हे सर्वजण या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गात आपणास वेळोवेळी येणाऱ्या अडचणींना सामोरे जाऊन त्या अडचणींवर सर्व सोल्युशन देऊन तुम्हाला दर्जेदार अध्यापन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. तर आपण सर्वजण या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये पूर्ण क्षमतेने आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन होऊन या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचा तुम्ही सर्वांनी उपभोग घ्यावा आणि जास्तीत जास्त आपल्याला येणारे जे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या परीक्षेमध्ये तुम्ही चांगले दर्जेदार गुण मिळवावे, अधिकाधिक गुणवत्ता आपली सिद्ध करावी. ह्या हेतूने आपण सर्वजण या ऑनलाईन वर्गामध्ये संपूर्ण 365 दिवस जॉईन असणार आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या सर्व टीम तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दररोज जे काही ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग होणार आहे त्यामध्ये तुम्हाला दररोज नवीन नवीन मार्गदर्शक तज्ञ शिक्षक या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. ते सर्वजण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. त्या सर्वांचं तुम्ही अधिकाधिक सर्वांकडून आपल्याला जी आवश्यक ती माहिती जाणून घ्या. काही स्पेशल ट्रिक्स असतील, काही क्लुप्त्या असतील, त्या सर्व तुम्हाला या मार्गदर्शक तज्ञांच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर चला आपला वेळ न दवडता आपण लगेच आपल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करणार आहोत. तर आजचे जे तुम्हाला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत ते आदरणीय संदीपजी बनकर सर हे आपणास आज इंग्रजी विषयाच्या संदर्भाने मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय संदीपजी बनकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. आवाज येतोय? मी एक मला स्वतःला अनपिन करून घेतोय. ओके, तुम्हाला मी पिन केलंय. ठीक आहे, धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग जो आहे आपला स्कॉलरशिपचा, तर याच्यामध्ये मी आपणाला सरांनी माझी ओळख करून दिलेलीच आहे. तर अधिक वेळ न घालवता मी आपणाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आज मला जो घटक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी देण्यात आलेला आहे हा घटक आहे व्होकॅब्युलरी सेक्शन मधला.
आता व्होकॅब्युलरी म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणतो शब्दसंग्रह, आणि या शब्दसंग्रहाला जवळपास या शिष्यवृत्तीमध्ये 24% इतकं वेटेज आहे. तर व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये एक ज्या प्रकारचे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, तर त्याच्यामध्ये रायटिंग फॅमिलियर ऑर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्लूज अँड पिक्चर्स. तर या सेक्शन मध्ये तुम्हाला साधारणतः काही चित्र दाखवले जातात किंवा काही क्लूज दिले जातात आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. आता या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं आणि या प्रश्नांना आपण कसा न्याय द्यायचा या संदर्भात मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे. सर्व विद्यार्थी मित्रांना एक माझी विनंती आहे की सर्व मुलांनी एक काम करा, आपल्या फोनचा जो स्क्रीन आहे तो पहिला फुल स्क्रीन करा. तुम्हाला खाली उजव्या कोपऱ्यामध्ये एक चौकोन दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा स्क्रीन फुल होईल. तुम्हाला आता 15 दिवसात सवय झाली असेल. आणि त्यानंतर मोबाईल ऑटो रोटेट करून आडवा धरा, म्हणजे मी जे काही पीपीटी शेअर करणार आहे ते तुम्हाला छानपैकी दिसेल आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचं आकलन होईल. आता मी जरा स्क्रीन शेअर करतोय. सर जी स्क्रीन शेअर झाली आहे? हो सर झाली. ओके, थँक्यू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मोबाईल आडवा जर धरला असेल तर तुम्हाला प्रत्येक जे पेज आहे मी तुम्हाला ज्याबद्दल माहिती सांगणार आहे ते स्पष्टपणे दिसेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपण सेक्शन पाहणार आहोत व्होकॅब्युलरी, तर व्होकॅब्युलरी म्हणजे आपण शब्दसंग्रह म्हणतो. तर या शब्दसंग्रहावर आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला चांगलं फाडफाड इंग्रजी बोलता आलं पाहिजे. बऱ्याच मुलांची आतून इच्छा असते की मला इंग्रजी चांगलं छानपैकी बोलता आलं पाहिजे. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, इंग्रजी छानपैकी बोलता येण्यासाठी आपला शब्दसंग्रह हा खूप चांगला असणं गरजेचं आहे. आणि या शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून तुमच्या भविष्याची पायाभरणी या ठिकाणी जात आहे. तर या व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न नेमकेपणाने विचारले जातात आणि या प्रश्नांचा सखोल अभ्यास कसा करायचा. काही चुका आपल्याकडून होत असतात, तर मार्गदर्शकाची भूमिका आमची आहे. तर या व्होकॅब्युलरी सेक्शनचा अभ्यास करताना नेमकेपणाने आपण कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे ते काही गोष्टी मी तुम्हाला महत्वाच्या आज या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या प्रकारचे प्रश्न तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये देण्याचा हेतू एक आहे, तो असा की जुन्या पद्धतीने आपण शब्द पाठ करणे, त्यांचे अर्थ पाठ करणे. उदाहरणार्थ आपण कुठलाही शब्द जर घेतला, CAT कॅट, कॅट म्हणजे मांजर, आता पाठ केलेले शब्द तुमचे विसरले जाऊ शकतात. पण हे प्रश्न सोडवताना त्या माध्यमातून तुम्हाला जे काही शब्द तुमच्या पुढे येणार आहेत आणि त्या शब्दांचा तुम्ही त्या ठिकाणी शोध घेणार आहात, तो प्रत्येक शब्द पाठ न करता सरावाने आपोआप तुमच्या लक्षात राहील आणि शब्दसंग्रहामध्ये तुमच्या वाढ होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जेवढी तुमचा शब्दसंग्रह मोठा असेल, देन यू आर एबल टू स्पीक सिंपल इंग्लिश लँग्वेज व्हेरी फ्लुएंटली. साधी इंग्रजी भाषा आपण खूप फ्लुएंटली बोलू शकतो. तर अशा विविध अंगाने आपण या सेक्शनचा विचार करूया. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तुम्हाला. आता या ठिकाणी एक प्रश्न डिस्प्ले होतोय बघा समोर. तर दिसतंय राणे सर, डिस्प्ले होतोय? हा दिसतोय सर. हा, काही आवाज ब्रेक झाला किंवा काही टेक्निकल अडचण आली तर मला त्याच वेळेला इन्फॉर्म करा, म्हणजे मी समजून जाईल की चाललंय व्यवस्थित. ओके. ठीक आहे, पहिला प्रश्न या ठिकाणी डिस्प्ले होतोय बघा तुम्हाला. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. बघा, प्रश्न आपण लक्षपूर्वक वाचला पाहिजे. घाई गडबड, बरेच मुलं हुशार असतात, घाई गडबड होते बऱ्याचदा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस, किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ द वर्ड सर्कस. याचा अर्थ असा की हे सर्कस या शब्दाशी संबंधित खाली एक शब्द दिलेला आहे जो त्या 4 पर्यायांमध्ये दडलेला आहे. तो शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आता या व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये आपण अभ्यास करत असताना बऱ्याच मुलांना असं होतं की सर्कस पाहिलं आणि खाली लगेच नजर फिरवल्यानंतर त्यांना जोकर हा शब्द दिसतो, का सर्कस मध्ये जोकर असतो म्हणजे याचं उत्तर हेच असणार आहे. पण हे करत असताना काय होतंय, तर बाकीच्या 3 जे पर्याय आहेत त्या 3 पर्यायाकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि
अनावधानाने आपल्याला एक उत्तर माहित झालं की आपण पुढे जातो. आता पुढे गेल्यानंतर काय होतंय की मला माहिती आहे सर्कस आणि जोकर, मग आपण असा विचार करतो माझं उत्तर तर 100% बरोबर आहे ना, मग बाकीच्या 3 पर्यायाचं काय करायचंय मला. तर विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना आपण खूप सखोलपणे अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक शब्द भविष्यात तुम्हाला कोणत्या प्रश्नामध्ये कुठे उपयोगी येईल हे काहीही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक प्रश्न हाताळत असताना त्यातला प्रत्येक शब्द आपल्याला त्याचा अर्थ जर माहिती नसेल तर तो माहिती करून घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. तर आता प्रश्न काय आहे की सर्कस या शब्दाशी रिलेटेड शब्द, संबंधित शब्द खालीलपैकी कोणता आहे. तर आता मी पहिला पर्याय पाहतोय की मला दिसतंय पॉटर. आता मला सपोज मला माहिती नाही की पॉटर म्हणजे नेमकं काय, मग मी तो शोधणार की पॉटर म्हणजे काय. पॉटर म्हणजे आपण त्याला भांडी बनवणारा कुंभार म्हणू आपण त्याला. पॉटर म्हणजे कुंभार. मग कुंभार हा पर्याय असू शकत नाहीये. त्यानंतर मग दुसरा पर्याय डॉक्टर. डॉक्टर सगळ्यांना माहिती आहे, तो पण शब्द काही सर्कसशी रिलेटेड नाहीये. तिसरा पर्याय आहे पेंटर. पेंटर हा शब्द सुद्धा काही सर्कसशी रिलेटेड नाहीये. आणि मग शेवटच्या पर्यायावर आपण येतो आणि तो पर्याय आहे जोकर. आणि मग आपण आपल्या OMR शीट मध्ये 4 नंबरच्या गोलला तो भरणार आहोत आणि 4 नंबरचा पर्याय आपण ते उत्तर व्यवस्थितपणे लिहिणार आहोत. पण एक लक्षात घ्या, हे उत्तर तुम्ही शोधलं, पण शिष्यवृत्तीचा घरी सराव करत असताना, शाळेमध्ये सराव करत असताना मी जेवढे प्रश्न फेस करणार आहे, जेवढे प्रश्न मी सोडवणार आहे, त्यातला कुठलाही शब्द हा अर्थ समजल्याशिवाय मी पुढच्या प्रश्नाकडे जाणारच नाही अशी खुणगाट जर तुम्ही बांधली, तर मला वाटतं दिवसेंदिवस तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये, शब्दसंग्रहामध्ये इतकी वाढ झालेली असेल की तुम्हाला भविष्यामध्ये कुठलाही शब्द असा आडवा येणार नाही की ज्याचा अर्थ मला माहित नाही. आणि याचा तुम्हाला विविध अंगाने उपयोग होणार आहे भविष्यामध्ये. शिष्यवृत्ती परीक्षाच नाही, इंग्रजी बोलताना, गोष्ट लिहिताना, भविष्यामध्ये पत्र लिहिताना, निबंध लिहिताना सगळ्या ठिकाणी या व्होकॅब्युलरीचा उपयोग होणार आहे. आणि अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्न सोडवताना प्रत्येक शब्दावर आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. तुमची जिज्ञासू वृत्ती जागृत झाली पाहिजे. आणि नेमकंपणाने मला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजलाय का, की फक्त बरोबर उत्तर शोधलं आणि काम झालं, अशा पद्धतीने याचा अभ्यास आपण करायचा नाहीये. तर प्रत्येक शब्दावर आपण काय करायचंय, लक्ष केंद्रित करायचंय. प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ समजून घेतल्याशिवाय पुढच्या प्रश्नाकडे जायचं नाही. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा, इफ कप सॉसर देन की डॅश डॅश, अशा प्रकारचा प्रश्न आलेला बघा. म्हणजे जसं या ठिकाणी कप आणि सॉसर यांच्यामध्ये जो संबंध आहे, आता इथं बऱ्याच मुलांना लक्षात येईल की सॉसर म्हणजे मला माहितीच नाही समजा, पण चला, कप आणि सॉसर काही शब्दांचे अर्थ संदर्भाने सुद्धा लावण्याची सवय आपल्याला आली पाहिजे. आणि जेव्हा आपण लावलेला संदर्भ बरोबर आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेस आपल्याला आतून होणारा आनंद वेगळाच असतो. कप आणि सॉसर म्हणजे कप आणि बशी, कपाचा संबंध बशी बरोबर आहे. तसं की म्हणजे चावी, मग चावीचा संबंध कशा बरोबर आहे. मग आता मी खाली पर्याय पाहायला सुरुवात केलेली आहे का चावीचा संबंध कशा बरोबर आहे. पहिला पर्याय मी पाहिला, हाऊस, घर, याच्याशी चावीचा संबंध नाही. डोर, याच्याशी चावीचा संबंध नाही. आयर्न, ज्याला आपण इस्त्री म्हणतो, याच्याशी चावीचा संबंध नाही. आणि शेवटचा पर्याय बघा इथं 3 नंबरचा पर्याय आता मी क्लिक करतो, लॉक. लॉक म्हणजे कुलूप. आपण जसं म्हणतो कुलूप किल्ली, जसा कपाचा संबंध बशी बरोबर तसा चावीचा संबंध आहे लॉक बरोबर. मग आता 2-3 नंबरचा पर्याय आपण या ठिकाणी त्याला गोल करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. आता बघा तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. सर्व हुशार विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट खूप महत्वाची सांगणार आहे, कारण एकेकाळी तुमच्यासारखं मी पण प्रश्न वाचायचो आणि मला असं व्हायचं की मी कधी त्याचं उत्तर देईल. आपण त्याच्यावरून नजर फिरवतो आणि तो लक्षपूर्वक न वाचल्यामुळं होत्याचं नव्हतं होऊन जात. आता कसं बघा, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्काय. आता प्रश्न असा आहे की नॉट रिलेटेड टू हा शब्द आपण वाचतच नाही. माझ्या लक्षात येतं की वर स्काय लिहिलेलं आहे, स्काय म्हणजे आपण त्याला आकाश म्हणतो. आणि पहिलाच पर्याय दिसतोय आपल्याला स्टार. बरोबर आहे, स्टार कुठं असतो, आकाशामध्ये असतो. मग मी स्टारला काय करणार या ठिकाणी, तो पर्याय क्रमांक मी निवडणार. पण नंतर लक्षात येतं घरी आल्यावर की अरे आपल्या प्रश्नाचं उत्तर चुकलं, कारण आपण प्रश्न नीट वाचलाच नाही. प्रश्न काय होता, चूज द वर्ड, असा शब्द निवडा दॅट इज नॉट रिलेटेड. नॉट रिलेटेड, ज्याचा संबंध नाही कशाशी, तर स्काय या शब्दाशी. म्हणजे पर्याय तुम्हाला काय निवडायचा होता, स्काय या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द. आणि तुम्ही काय केलं, पहिला स्टार दिसला ना असलेला शब्द उत्तर केलं ना आपलं उत्तर चुकतंय.
चला मग बरोबर उत्तराकडे जाऊया, की स्काय या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द खालील पर्यायामध्ये कोणता आहे? तर स्टारचा संबंध स्कायशी आहे. क्लाउड्स म्हणजे आपण ज्याला ढग म्हणतो त्याचा पण संबंध स्कायशी म्हणजे आकाशाशी आहे. सन म्हणजे सूर्य, याचा सुद्धा संबंध स्कायशी म्हणजे आकाशाशी आहे. पण सी ज्याला आपण समुद्र म्हणतो त्याचा संबंध मात्र आकाशाशी नाही. म्हणून तुमचं उत्तर जे येणार आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 3. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, चौथा प्रश्न असा आहे का, चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस. असा शब्द निवडा का जो भाताबरोबर वापरला जातो. अनेक शब्द आपण बोली भाषेमध्ये बोलत असतो बघा. आता या ठिकाणी चूज द वर्ड दॅट गोज विथ राईस, ज्या शब्दाचा संबंध राईसशी आहे किंवा जो राईस या शब्दाला जोड शब्द म्हणून वापरला जातो असा शब्द भाताबरोबर आपण कोणता शब्द वापरतो? आता आपण भात आणि ब्रेड म्हणत नाही. त्यानंतर आपण राईस आणि घी म्हणजे जे तूप असतं ते म्हणत नाही. राईस आणि वीट ज्याला आपण गहू म्हणतो, गहू आणि राईस किंवा राईस आणि वीट म्हणजे भात आणि गहू असं आपण म्हणत नाही. हा, पण आपल्याला माहितीये आपण वरण भात म्हणतो, डाळ भात म्हणतो, हे आपल्या लक्षात येतं. मग आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. आणि राईस अँड दाल हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, 3 नंबरचा पर्याय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. आता 5 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. इथं सुद्धा बघा नॉट रिलेटेड म्हटलेलं, याला खूप महत्व आहे. जर तुम्ही तो नॉट नाही ना वाचला तुमचं उत्तर चुकलेलं असेल. लक्षपूर्वक प्रश्न वाचायचा पूर्णपणे. पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. घराशी संबंधित नसलेला शब्द कोणता? आता घराशी संबंधित नसलेला शब्द, आता तुम्हाला एक सांगतो, व्होकॅब्युलरी मध्ये मी पहिल्यांदा सांगितलं बरेच शब्द असे येणार आहे की त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. आपण अंदाजे काहीतरी उत्तर हे करतो, पण सुरुवातीच्या काळात कष्ट होतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला उत्तर बरोबर उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता पिक आउट द वर्ड विच इज नॉट रिलेटेड टू द हाऊस. घराशी संबंधित नसलेला शब्द कोणता आहे? तर आता मी पहिल्या पर्यायाकडे गेलो. मला माहितीये वॉल्स म्हणजे भिंती म्हणतो आपण, या घराशी संबंधित हा शब्द आहे. आपल्याला नसलेला शब्द शोधायचा आहे. रूफ म्हणजे ज्याला आपण घराचं छत म्हणतो, तर हे सुद्धा संबंधित शब्द आहे. त्यानंतर तुम्ही फ्लोर या शब्दावर जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर तुमच्या लक्षात येईल फ्लोर म्हणजे आपण ज्याला मजला म्हणतो, पहिला मजला, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, थर्ड फ्लोर, हे सुद्धा घराशी संबंधितच शब्द आहे. पण ज्या वेळेला मी या ठिकाणी 3 नंबरच्या पर्यायावर येतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की रोड या शब्दाचा संबंध हाऊस या शब्दाशी नाही. म्हणून माझं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इफ ग्रास ग्रीन देन मँगो पुढे डॅश डॅश. मला पहिल्या लक्षात आलं की ग्रास म्हणजे ज्याला आपण गवत म्हणतो, ते गवत कसं आहे? ग्रास ग्रीन असतो, ग्रीन रंगाचा असतो, हिरवा असतो गवत, आहे की नाही? अँड देन मँगो म्हणजे लक्षात घ्या, एक क्ल्यूज दिलेले, या क्ल्यूज वरून तुम्हाला बरोबर उत्तरापर्यंत पोहोचायचंय. एक वस्तू दिली तिचा रंग दिला, मग दुसरी वस्तू दिल्यानंतर तिचा रंग तुम्हाला शोधायचा. याला म्हणायचं 2 पर्यायामधला परस्पर संबंध. आता ग्रास कसा आहे तर ग्रीन आहे. मग मँगो कसा आहे? मला माहितीये मँगो काय सिल्वर कलरचा नसतो. मँगो, आता मी ज्या ठिकाणी चुकीच्या पर्यायाला क्लिक करतो तिथं तुम्हाला रेड कलर दिसतोय बघा, आणि जिथं बरोबर पर्याय असतो त्या ठिकाणी तुम्हाला हिरवा रंग दिसतोय. आता मी बरोबर पर्याय सगळ्यात शेवटी सांगणार तुम्हाला, म्हणजे पहिले 3 पर्यायाचं तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टीकरण मिळेल, त्याचा अर्थ तुम्हाला समजेल, तुमची शब्द संपदा वाढेल. आता सिल्वर हा रंगावर मी क्लिक केलं, रेड कलर झाला. याचा अर्थ आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे मँगो सिल्वर कलरचा नसतो. मँगो राखाडी म्हणजे ग्रे कलरचा पण नसतो. मँगो ब्राऊन कलरचा तपकिरी रंगाचा पण नसतो. हा, पण मँगोचा कलर येलो असतो. म्हणून ग्रास जर ग्रीन असेल तर मँगो हा येलो असतो. म्हणून या प्रश्नाचा जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आपण OMR शीट मध्ये त्या ठिकाणी गोल करणार आहोत. आता पुढे पाहूया, कम्प्लीट द फॉलोइंग. आता सगळ्यात मुलांना अवघड जाणारा प्रश्न, त्याचं कारण असं आहे की आम्हाला बऱ्याच शब्दांचे मराठीमधून अर्थ माहिती आहेत, पण आम्हाला त्याचं करेक्ट स्पेलिंग माहित नसतं. आता या ठिकाणी तुमची व्होकॅब्युलरी तर चेक होणारच आहे, पण पहिल्यांदा तो शब्द तुम्हाला ओळखता आला पाहिजे, कारण तो तुमच्या शब्दसंग्रहामध्ये असला पाहिजे. आणि त्याच्या पुढची गोष्ट, तो जर शब्दसंग्रहामध्ये असेल तर त्याचं प्रॉपर करेक्ट बरोबर असं स्पेलिंग आपल्याला माहिती
पाहिजे या गोष्टी सरावाने सिद्ध होतात. यासाठी सराव लागतो. दृष्टिक्षेपामध्ये शब्द वारंवार यावे लागतात. अनेक इंग्रजी शब्द डोळ्याखालून घालावे लागतात. त्यावेळेला आपल्याला त्या शब्दाचं बरोबर स्पेलिंग या ठिकाणी लक्षात येत असतं. आता कम्प्लीट द फॉलोइंग आणि पुढे वर्ड दिलेला एक. आता मी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा कॉलीफ्लॉवर असा शब्द आहे. मग मला कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग माहिती पाहिजे. आणि हे जंबल क्वेश्चन असतात. बरेच मुलं या प्रश्नाचं उत्तर चुकतात. पण या प्रश्नाचं उत्तर मी एकच सांगेल की तुम्हाला ते सरावाने सिद्ध होईल. ज्या वेळेला तुम्ही तुमचा होमवर्क शाळेमध्ये सरांना मॅडमला दाखवत असता त्यावेळेला साहजिकच तुमचे ज्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक्स होतात त्या ठिकाणी गोल केला जातो. सर मॅडम तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात की अरे हे तुझं स्पेलिंग असं नाही, हे असं स्पेलिंग आहे. मग त्यावेळेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की मी भविष्यात शेवटपर्यंत हा शब्द कधी लिहिला तरीही माझ्याकडून या स्पेलिंगची मिस्टेक कधी होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही जर व्होकॅब्युलरीचा म्हणजे त्या शब्दाचा अर्थ तर माहिती असणं गरजेचंच आहे, पण त्याचं करेक्ट स्पेलिंग सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं. या गोष्टी सरावाने सिद्ध होतात. तर कम्प्लीट द फॉलोइंग. कॉलीफ्लॉवर हा शब्द आहे. आता कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग मला माहिती आहे, CAULI आणि पुढं FLOWER. आता हे स्पेलिंग म्हणल्यानंतर काही मुलांना स्पेलिंग माहित असतं तरी पण उत्तर लिहिताना आपण चुकतो. अशा वेळेला काय केलं पाहिजे, तर तुमच्याकडे कच्चं काम करण्यासाठी एखादा कागद असतो परीक्षेच्या वेळी किंवा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण कुठेतरी सोय करून ठेवलेली असते. मॅथमॅटिक्सचा वगैरे पेपर असेल तर इंग्रजीच्या पेपरला तुम्ही एखादा कच्चं पान वापरू शकता. कॉलीफ्लॉवर नावाचा शब्दाचं स्पेलिंग तुम्हाला येतं, तो शब्द तुम्ही लिहा त्याच्यावर आणि त्या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्याच्या खाली बरोबर अंडरलाईन करा. बरोबर ते 2 अल्फाबेट तुम्हाला सापडतील की जे त्या स्पेलिंग मध्ये हवे होते. मग तुमच्या लक्षात येईल का त्या ठिकाणी पहिल्या नंबरचा पर्याय हे कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग होऊ शकत नाही, दुसऱ्या पर्यायाचं होऊ शकत नाही, त्यानंतर चौथ्या पर्यायाचं पण त्या ठिकाणी होऊ शकत नाही. पण कॉलीफ्लॉवरचं स्पेलिंग मला माहिती CAULI. म्हणजे मी या ठिकाणी जे 2 अल्फाबेट अपेक्षित होते ए आणि आय हे भरल्यानंतर तो शब्द पूर्ण होतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर माझं असेल पर्याय क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढे म्हटलंय बस इफ. जर बस बस स्टॉप. आता या ठिकाणी डॅश द्यायचा राहिलेला आहे माझा. इफ बस बस स्टॉप म्हणजे जर एसटीचा संबंध एसटी स्टँडशी असेल. बस बस स्टॉप. बस कुठं थांबते? आगमन निर्गमनाचं ठिकाण म्हणतो आपण त्याला. बस बस स्टॉप. बसचा संबंध बस स्टॉपशी आहे म्हणजे बस बस स्टॉपला थांबते. तसं देन एरोप्लेन याचा संबंध कुठे आहे? आम्हाला माहिती आहे एरोप्लेन कुठं थांबतं. मराठीतून माहिती आहे विमानतळावर थांबतं. मग विमानतळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती आहे का आम्हाला? मग ते आता सराव करताना आपल्या लक्षात येईल की विमानतळाला इंग्रजीमध्ये एअरपोर्ट म्हणतात. मग आपल्याला माहिती आहे एरोप्लेन हे स्टँडवर थांबत नाही ज्या ठिकाणी बस थांबते. क्यू म्हणजे हा वेगळा शब्द आलेला या ठिकाणी ज्याला आपण रांग म्हणतो, माणसांची रांग. स्टेशन म्हणजे आपण त्याला रेल्वे स्टेशन वगैरे म्हणतो. आणि एरोप्लेन थांबतं एअरपोर्टला. तर तुमचा या ठिकाणी 4 नंबरचा पर्याय काय येणार आहे? 4 नंबरचा पर्याय तुमचा या ठिकाणी बरोबर येणार आहे. आणि 4 नंबरच्या पर्यायाला तुम्ही त्या ठिकाणी गोल करायचा आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स. बघा इथं सुद्धा नॉट रिलेटेड म्हटलेलं आहे. बऱ्याचदा मी जेवढं ऑब्झर्वेशन केलं नॉट रिलेटेड जास्त टाकतात कारण मुलं घाईघाई वाचतात आणि उत्तर चुकवण्याकडे एक कल असतो तुमची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्नॅक्स म्हणजे असा शब्द निवडायचा आहे की जो स्नॅक्सशी संबंधित नाही. आता पहिला प्रश्न एक विद्यार्थी म्हणून मला पडला पाहिजे का स्नॅक्स म्हणजे काय हे मला माहितीये का? हा मग मला माहितीये. आता ही जी गोष्ट आहे बघा ज्ञान हे कणाकणाने गोळा करावं लागतं मित्रांनो. रस्त्याने जात असताना एक सवय असावी. आपण कटिंगच्या दुकानासमोरून चाललो ज्या ठिकाणी आपण केश कर्तनालयमध्ये, आता मराठी कोण आपण बोलत नाही, आपण कटिंगचं दुकान म्हणतो. केस कट करण्यासाठी आपण जातो. बऱ्याच ठिकाणी पाट्या इंग्रजीतून लिहिलेल्या असतात. मग तिथं लिहिलेलं असतं काहीतरी मेन्सवेअर वगैरे. हा शब्द आपण वाचतो का? बऱ्याच ठिकाणी इंग्रजी पाट्या असतात. मग या दुकानाची पाटी अशी म्हणजे कशाचं दुकान आहे नेमकं हे जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी लिहिलेलं असतं बघा भैरवनाथ स्नॅक्स सेंटर. वाचलं असेल तुम्ही कुठेतरी भैरवनाथ स्नॅक्स सेंटर. आता स्नॅक्स म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी अल्पोपहार करण्यासाठी काही पदार्थ बनवले जातात. मग त्या ठिकाणी भजे असेल, वडापाव असेल, काही वेफर्स असतील, सँडविचेस वगैरे बनवलेले असतील, लोक चहा बिस्किट खात असतील म्हणजे लाईट नाश्ता केला जातो तर ते स्नॅक्स सेंटर असतं. हे आपल्याला कधी माहित होणार आहे जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी इंग्रजी मला शिकायचं या भावनेने फिरणार आहोत त्यावेळेस माझे ते लक्षात येणार आहे. मग आता प्रश्न काय विचारलाय? चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू
स्नॅक्स. आता स्नॅक्सशी संबंधित नसलेला शब्द मला शोधायचा आहे, नसलेला. आता वेफर्स हे स्नॅक्स मध्ये येतात, अल्पोपहारासाठी वापरतात. सँडविचेस हा सुद्धा अल्पोपहाराचाच पदार्थ आहे, सँडविच बनवतात. त्यानंतर बिस्किट्स, ऍक्च्युअली याला बिस्कुट म्हणतात पण आपल्याला सवय लागली बिस्किट म्हणतो आपण. बरं, हे पण स्नॅक्सचाच भाग आहे, म्हणजे अल्पोपहार केला जातो. पण म्हणजे थोडक्यात हे नाश्त्याचे पदार्थ, हे जे पदार्थ आहेत हे नाश्त्याचे पदार्थ, ज्याला अल्पोपहार म्हणतो आपण. आणि शेवटच्या पर्यायाकडे ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की राईस. राईस हा आपण जेवताना खाण्याचा मेन पदार्थ, हा नाश्त्याचा पदार्थ नक्कीच नाही. म्हणजे स्नॅक्स या शब्दाशी ज्या शब्दाचा संबंधच येत नाही तो शब्द या पर्यायामधून मी शोधला, आणि तो पर्याय क्रमांक आहे 4, तो आहे राईस. आणि मग आपण 4 नंबरच्या OMR शीट मधल्या गोलला फिलअप करणार आहोत. आता पुढे बघा, व्होकॅब्युलरी. आता प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक शब्द, आता जसं सेशन आपलं सुरू झालंय, या प्रत्येक सेशन मध्ये तुमच्या लक्षात आलं की प्रत्येक पेजवर अरे मला एक नवीन शब्द शिकायला मिळतोय, प्रत्येक पेजवर माझा शब्दसंग्रह वाढतोय. मुळात या स्कॉलरशिपचा हेतूच हा आहे, व्होकॅब्युलरी सेक्शनचा हेतूच हा आहे की मुलांची व्होकॅब्युलरी वाढली पाहिजे. आणि व्हाईल लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, व्हाईल डुईंग कम्युनिकेशन, ज्याला आम्ही श्रवण, भाषण, वाचन, लेखन, संभाषण या गोष्टी म्हणतो, हे करताना व्होकॅब्युलरी माझी कमी असल्यामुळे मला समजायला अडचण होते. तर तुम्ही याचा सराव केला तर निश्चित त्या गोष्टीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली असेल. बघा, सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड्स रिलेटेड टू द रुरल लाईफ. बघा, आता असा शब्द तुम्हाला शोधायचा आहे का दॅट वर्ड रिलेटेड टू द रुरल लाईफ. आता रुरल लाईफ म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे, आणि लगेच त्याच्याशी संबंधित एखादा शब्द आपल्या लक्षात आला किंवा तुम्हाला नवीन शब्द या ठिकाणी ऐकायला मिळेल. बघा, आता रुरल लाईफ कशाला म्हणायचं, तर रुरल लाईफ म्हणजे याला आपण ग्रामीण जीवन म्हणतो. ग्रामीण जीवन म्हणजे सोप्या भाषेत खेडेगावातलं जीवन, आणि जे शहरातलं जीवन असतं त्याला अर्बन लाईफ म्हणतो आपण. तर हे दोन शब्द तुमच्या शब्दसंग्रहामध्ये पडले की नाही आज? रुरल लाईफ म्हणजे आम्हाला कळालं ग्रामीण जीवन म्हणजे खेडेगावातलं जीवन, आणि अर्बन लाईफ म्हणजे शहरातलं जीवन. असे दोन शब्द आमच्या आता व्होकॅब्युलरीमध्ये पडले. आता प्रश्न मला काय विचारला की ग्रामीण जीवनाशी संबंधित जो शब्दांचा गट या ठिकाणी आलेला आहे तो गट तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. सिलेक्ट द ऑप्शन विच हॅव द वर्ड्स रिलेटेड टू द रुरल लाईफ. आता मग चला, मी पहिल्यापासून सुरुवात केली. आता इथं तर खूपच शब्दसंग्रह आपला वाढणार आहे. आता याच्यामध्ये 1 नंबरचा शब्द मी वाचला, क्राऊड. आता क्राऊड म्हणल्या लक्षात येतं की गोंगाट, गर्दी, गोंगाट हा कुठं असतो? शहरामध्ये. आता परत एकदा मला लक्षात तुम्हाला रिमाइंड करून द्यावं लागेल की आपल्याला रुरल लाईफशी संबंधित शब्द शोधायचे आहेत, म्हणजे ग्रामीण जीवनाशी संबंधित. म्हणजे याचा अर्थ काय, तर एक पर्याय याचा ग्रामीण जीवनाशी संबंधित असणारे, बाकीचे 3 पर्याय हे 100% शहरी जीवनाशी संबंधित असणारे. तर आपण आता पहिला पर्याय पाहूया. क्राऊड म्हणजे ज्याला गोंधळ, गडबड, गोंगाट म्हणतो आपण, तो शहरामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. म्युनिसिपालिटी म्हणजे ज्याला आपण नगरपालिका म्हणतो, ती आपल्याला शहरामध्ये पाहायला भेटते. कॉलेजेस आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात. टॉवर्स आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात. टॉवर्स म्हणजे काय, तर ज्या गगनचुंबी उंच उंच इमारती असतात त्याला आपण टॉवर्स म्हणतो शहरामध्ये. तर या सगळ्या शहरातल्या गोष्टी झाल्या. आपल्याला तर ग्रामीण भागातल्या गोष्टींचा गट निवडायचा आहे. चला मग आता दुसरा पर्याय पाहूया. आता मी आलो दुसऱ्या पर्यायाकडं, स्टोर्स. स्टोर्स म्हणजे दुकानं. दुकानं जास्त कुठं असतात? शहरामध्ये. आता जीन्स, मी जर मुलांना विचारलं, समजा आता इंटरॅक्शन नाही आपल्यात, पण मी जर विचारला, एक प्रश्न वर्गात विचारला का जीन्स म्हणजे काय रे, तर मुलं जीन्स पॅन्ट दाखवतात. जीन्स पॅन्ट म्हणजे थोडक्यात निळ्या रंगाची सुती कापडाची जी विजार असते त्याला जीन्स म्हणतात. तर ही जीन्स पॅन्ट लोक जनरली शहरी फॅशनमध्ये वापरतात. इंडस्ट्रीज म्हणजे ज्या ठिकाणी उद्योग असतात, मोठमोठाले कारखाने वगैरे, ते शहरामध्ये असतात. आणि मॉडर्न लाईफ म्हणजे आधुनिक जीवन. आणि खेड्यातलं जीवन हे पारंपरिक पद्धतीचं जीवन लोक जगतात, पण शहरातलं जीवन हे मॉडर्न लाईफ असतं, आधुनिक जीवन असतं. कपड्यापासून तर खानपानापर्यंत सगळ्या गोष्टी मॉडर्न असतात शहरामध्ये. म्हणजे माझ्या लक्षात आलं, हा दुसरा गट सुद्धा त्याचा पर्यायचं उत्तर होऊ शकत नाही, कारण मला शोधायचंय ग्रामीण लाईफशी संबंधित, रुरल लाईफशी संबंधित गट कोणता आहे. आता मग मी तुम्हाला घेऊन जातो तिसरा चुकीचा पर्याय जो या ठिकाणी दिलेला आहे. बघा, 4 नंबरचा पर्याय पाहूया आपण. ऍडव्हर्टाइजमेंट्स, ज्या ठिकाणी मोठमोठे जाहिराती लावलेल्या असतात बोर्डवर, फ्लेक्स बोर्डवर, ज्या ठिकाणी जाहिरातीचे मोठे मोठे फलक असतात ते शहरात पाहायला मिळतात. एअरपोर्ट सुद्धा शहरामध्ये असतात. फॅशन, फॅशन म्हणजे ज्याला आपण आता मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर
जे आधुनिक जीवन आहे त्याच्याशी संबंधित हा शब्द आहे. अद्ययावत पोशाख घालून लोक फिरतात, वेगवेगळी कपड्याची फॅशन, खाण्याची फॅशन, प्रत्येक गोष्टीची आधुनिक पद्धतीने जगण्याची पद्धत, त्याला आपण फॅशन म्हणू. हे फॅशनेबल सगळ्या गोष्टी शहरात पाहायला मिळतात आणि ट्रॅफिक सुद्धा आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळते. मग जाऊया आपल्या बरोबर पर्यायाकडं, 3 नंबरचा पर्याय. या ठिकाणी आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 3 नंबरच्या पर्यायामध्ये फीड्स, म्हणजे ज्या ठिकाणी आपण फीड्स म्हणजे ज्याला आपण शेत म्हणतो, शेती, कॅटल. आता कॅटल म्हणजे ज्याला आपण गुरंढोरं म्हणतो, शेती झालं, गुरंढोरं झालं, वेल्स म्हणजे ज्याला विहिरी म्हणतो आपण, आणि क्रॉप्स म्हणजे ज्याला आपण पिकं म्हणतो. तर बघा आता फीड्स असतील, शेतं असतील, कॅटल म्हणजे तुमचं गुरंढोरं असतील, पाळीव प्राणी, वेल्स म्हणजे विहिरी असतील, क्रॉप्स म्हणजे तुमचे पिकं असतील. या सगळ्या गोष्टी आपल्याला ग्रामीण जीवनामध्ये पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी रुरल लाईफशी जो रिलेटेड वर्ड आहे, संबंधित शब्दाचा जो गटाचा पर्याय आहे, तो 3 नंबरचा पर्याय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या प्रश्नामध्ये तुमच्या 100% लक्षात आलं असेल की एक प्रश्न माझी किती शब्द संपत्ती वाढू शकतो, किंवा एक प्रश्नामधून माझा शब्द संग्रह हा कसा होऊ शकतो, किती वाढू शकतो. फक्त तुम्ही जे चुकीचे पर्याय आहेत त्याच्याकडे डोळे झाक करून पुढे जायचं नाही. बरोबर उत्तर शोधलं म्हणजे आपलं काम झालं असं नाही. उरलेल्या 3 पर्यायाचा सुद्धा अर्थ मला येतो का, मला त्या शब्दांचा अर्थ माहिती आहे का, जिज्ञासू वृत्तीने आपण तो जो अर्थ आहे तो काढून घेण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पुढचा प्रश्न, आता मी म्हटलं आता क्ल्यूज होते इतक्या वेळ, आणि त्या क्ल्यूज वरून आपण काय करत होतो, तर इतक्या वेळ क्लूज होते आणि त्या क्लूज वरून आपण काय करत होतो, तर प्रश्नाची उत्तरं शोधत होतो. आता काही चित्र येतात, पिक्चर्स येतात, आणि या पिक्चर वरून तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दिसतंय आणि या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय तुम्हाला, चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिव्हन पिक्चर. म्हणजे जे चित्र तुम्हाला दिलेलं आहे तर त्याच्याशी संबंधित जो शब्द आहे, फार सोपा प्रश्न असतो हा, आणि हा शब्द मला शोधायचा आहे की दिलेल्या चित्राशी संबंधित शब्द शोधा. आता मला माहिती पहिला प्रश्न, पहिला पर्याय मी पासला. आपल्या सगळ्यांच्या शाळेत डस्टबिन आहे, डस्टबिन म्हणजे ज्याला आपण कचरा कुंडी म्हणतो. नक्कीच दिलेल्या चित्रात कचरा कुंडी तर काही दिसत नाहीये. आपण 3 नंबरचा पर्याय पाहूया. 3 नंबरचा पर्याय आहे टब, पण मला हा टब पण दिसत नाही. काही मुलं म्हणतील चला मला माहिती नाही बकेट आहे, मला माहिती ही बकेट आहे, मला टब तर काही इथं दिसत नाही, पण टब म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंघोळ करताना मोठ्या आकाराचं भांडं वापरतात, मोठं खोलगट मोठं भांडं, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये घंगाळा म्हणायचे. बघा ग्रामीण भाषेमध्ये तुमचे आजी आजोबा सांगतील तुम्हाला. तर तो टब जो आहे तर तो टब पण हा नाही. केटल म्हणजे ज्याला किटली म्हणतो आपण, ही किटली पण नाही. तर हे चित्र बकेटचं आहे आणि आपल्या लक्षात आलं की हा माझा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे आणि ते चित्र बकेटचंच आहे. मग मी OMR शीटवर काय करणार, 2 नंबरचा पर्याय त्या ठिकाणी फिलअप करणार. पुढं आता या ठिकाणी इथं क्ल्यूज पण आहे आणि पिक्चर्स पण आहे. बघा फाइंड द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. त्यांनी काय केलंय बघा, या ठिकाणी थोडंसं मी मोठं करतो. त्यांनी काय केलंय, या ठिकाणी पेनाचं चित्र दिलंय आणि खाली पेन लिहिलंय. आता या ठिकाणी त्याच्या इकडं बघा हे पुस्तकाचं चित्र आहे आणि खाली प्रश्नचिन्ह केलंय. तर तुम्हाला काय करायचं, हे पुस्तकाच्या चित्रासाठी योग्य शब्द खाली तुम्हाला शोधायचा आहे. आता मला माहितीये हे चित्र पुस्तकाचे म्हणजे मला बुक हा शब्द शोधला पाहिजे. ही तर पेन्सिल नाहीये. कॉक माहिती मला, हा कॉक पण नाहीये. लुक हा शब्द आहे, हा याचा आणि याचा काही संबंधच येत नाही. आणि शेवटचा पर्याय माझा बरोबर आहे की हे चित्र बुकचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर. चला पुढे जाऊया. 13 नंबरचा प्रश्न आहे बघा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट. इथं सुद्धा तुम्हाला खूप सुज्ञपणे प्रश्न वाचावा लागणार. बघा आयडेंटिफाय काय शोधायला सांगितले तुम्हाला, द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर्स अँड वर्ड्स. या ठिकाणी एक चित्र आणि त्याच्यावर त्या चित्राचं नॉमेनक्लेचर, त्याला आपण काय म्हणतो, चित्राचं नाव दिलेलं आहे आणि तुम्हाला अयोग्य अशी जोडी शोधायची आहे. अयोग्य, इनकरेक्ट म्हटलंय बरं का, इनकरेक्ट, अयोग्य अशी जोडी शोधायची. आता फॅनचं चित्र आहे यांवर फॅन लिहिलेला आहे म्हणजे ही जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे, बरोबर जोडी शोधायची नाही, चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. इथं जमलिंग होती मुलांची. परत एकदा फिट करून घ्या डोक्यामध्ये की प्रश्न वाचताना खूप लक्षपूर्वक वाचायचा. चुकीची जोडी मला निवडायची आहे. फॅन वर फॅनचं चित्र दिसतंय, फॅन लिहिलेलं आहे, बरं. त्याचा 2 नंबर, टेलिफोनच्या वर टेलिफोन लिहिलेलं आहे, ही पण बरोबर जोडी आहे. मला तर शोधायची चुकीची जोडी. इथं खुर्चीला चेअर म्हणतात, ही पण बरोबर जोडी आहे. पण या ठिकाणी चित्र पतंगाचं दिलंय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काईट म्हणतो, आणि वर मात्र त्याचं नाव दिलेलं आहे डोर. म्हणजे या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर मी करणार पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. बघा पहिला प्रश्न पण जोकरचाच होता, सर कशी रिलेटेड, आणि आता पण जोकरचा आला पण तो चित्ररूपाने आला. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. जोकर असलेलं बरोबर चित्र तुम्ही शोधा. हा प्रश्न तर खूप मला सोपा जाणार आहे, बरोबर आहे ना. आणि या ठिकाणी तुम्हाला जास्त, सगळ्यात मी तर म्हणतो सोपा प्रश्न असा असतो, मला जोकर दिसला का मी त्या ठिकाणी क्लिक करणार, बाकीचं मी पाहणारच नाही. तरी पण बघा, हा मग ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा की हा जोकर नाही, पण याचं नाव मला माहित पाहिजे. हा काईट आहे, याला लायन म्हणतात, हा बॉय आहे, हे मला या ठिकाणी माहिती झालं पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन पिक्चर. हे चित्र दिसतंय तुम्हाला, पाहिल्या पाहिल्या लक्षात येतं की हे काय आहे, हे गेट आहे. चालल्यात पाहिल्या पाहिल्या माझ्या लक्षात येतं की हे काय आहे, गेट आहे. मग आता गेटचं स्पेलिंग मला माहिती पाहिजे. मी जर हे GAIT केलं, 3 नंबरचा पर्याय जर मी 3 नंबरचा ऑप्शन जर मी या ठिकाणी निवडायला गेलो, तर तो ऑप्शन माझा चुकलेला असेल, कारण मला माहिती याला गेट म्हणतात, पण गेटचं स्पेलिंग मला करेक्ट आलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टींना महत्व आहे, अर्थ पण माहित पाहिजे आणि त्याचं प्रॉपर बरोबर असं स्पेलिंग सुद्धा बरोबर पाहिजे, तेव्हा आपला प्रश्न चुकणार नाही. पण लक्षात घ्या मित्रांनो, माझ्या मनामध्ये तुमचा क्लास घ्यायचा म्हणून माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की मग या गेटला काही अर्थ आहे की नाही. मग मी डिक्शनरी मधून पाहिलं की मला पण जिज्ञासा आहे की या गेटला काही अर्थ आहे की नाही. तर जी चालण्याची एक पद्धत असते, चालण्याची जी ढब असते, त्याला गेट म्हणतात. याला सुद्धा अर्थ आहे. आता ते तुमच्या 5वीच्या लेवलच्या वरचा शब्द येतो खूप, पण बरेच मुलं गेट म्हणून या शब्दाचं स्पेलिंग चूज करू शकतात, ते चुकल. मला माहिती आहे हा फॅन नाही, मला माहिती आहे हे डोअर म्हणजे दरवाजा पण नाही, मला गेटचं स्पेलिंग नक्कीच माहिती आहे. 1 नंबरचा पर्याय माझं उत्तर या ठिकाणी असणार आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज. रोज या शब्दाशी, रोज या काय म्हटलं, चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड रोज. म्हणजे रोज या शब्दाशी संबंधित असलेलं चित्र तुम्हाला या ठिकाणी निवडायचंय. तुम्हाला आता हे लगेच लक्षात आलं की हा रोज कुठे आहे, मला माहिती गुलाबाला रोज म्हणतात, मी 1 नंबरलाच ते निवडलं. पण बाकीचे 3 पर्यायाकडे पण बघा. याला काय म्हणतात मला माहिती का इंग्लिशमध्ये, याला लोटस म्हणतात, मला माहिती हे मोगरा आहे, हे मारीगोल्ड म्हणजे याला आपण झेंडू म्हणतो. तर या फुलांची नावं मला माहिती पाहिजे. बघा व्होकॅब्युलरी मध्ये काय काय ते शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काय काय तयारी अजून केली पाहिजे. पण या ठिकाणी पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. आता खाली काही चित्र दिलेले आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला योग्य शब्द शोधायचा आहे. बघा पहिल्यांदा कपाचा कप दाखवला आणि कपाच्या पुढं CUP कप हे स्पेलिंग त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, आणि त्याच्या पुढे चमच्याचं चित्र दाखवलं आणि याच्यासाठीचा शब्द तुम्हाला शोधायचा आहे. आता चमच्याला स्पून म्हणतात, हे तुम्हाला पहिली गोष्ट माहिती पाहिजे, किंवा तो शब्द तुमच्या अभ्यासामध्ये गेला पाहिजे, शब्दसंग्रहामध्ये गेला पाहिजे. आता स्पून म्हणतात, स्पून म्हणल्यानंतर आता मला पर्याय क्रमांक मी निवडणार आहे, पण बाकीचे 3 पर्याय पण मी पाहिले पाहिजे. इथं पहिला पर्याय आहे ग्लास, तर दुसरं चित्र जे आहे हे दुसरं चित्र ग्लासचं नाही. त्यानंतर सॉसर 2 नंबरचा पर्याय, तर ते चित्र सॉसर म्हणजे बशीचं नाही. 4 नंबरचा पर्याय आहे बाउल. आता बाउल कशाला म्हणतात हे माहिती का आपल्याला? आपण हॉटेलला बऱ्याचदा मुलं आता जातात जेवायला, जेवून झाल्यानंतर हात धुण्यासाठी एक चांगली मोठी वाटी, त्याच्यामध्ये गरम पाणी असतं, आणि काही जेवण झाल्यानंतर आपले पालक किंवा आपण म्हणतो बाउल आणा. बाउल म्हणजे आता हे मॉडर्न फॅशन मध्ये आपण त्या बाउलमध्ये काय करतो, लिंबू पिळून आपण हात धुतो. तर बाउल म्हणजे थोडक्यात खोलगट आकाराची मोठी वाटी. तर हे ते चित्र नाही, पण मला या 3 शब्दांचा अर्थ माहिती करून घेतला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की माझं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, आणि ते म्हणजे आहे स्पून. चला पुढच्या पर्यायाकडे, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी एक चित्र दिसतंय बघा तुम्हाला, आणि काय म्हटलंय, द गर्ल हॅज ए डॅश डॅश इन द गिव्हन पिक्चर. थोडक्यात या चित्रामध्ये जी मुलगी दाखवलेली आहे त्या मुलीला नेमकं काय झालेलं आहे. आता तिनं डोकं धरलंय म्हणजे आपल्या लक्षात आलं हिचं डोकं दुखतंय. मग आता डोकेदुखी याला इंग्रजीत काय म्हणतात, हा शब्द माझ्या शब्दसंग्रहामध्ये व्होकॅब्युलरीमध्ये असला पाहिजे. मग लक्षात घ्या मुलांनो, ज्या ठिकाणी ACHE त्याला ऍक म्हणतो आपण, मग तो ऍक ज्याला लावील ते दुखणं. म्हणजे आता पहिलं बघा, पहिला पर्याय स्टमक ऍक. स्टमक ऍक म्हणजे त्याला आपण पोटदुखी म्हणतो. ही पोटदुखी आहे का? नाही. माझ्या लक्षात आलं, डोकं दुखतंय. फेवर आहे का? 4 नंबरचा पर्याय. फेवर म्हणजे आता ताप येतो. हा ताप आलेला आहे का? नाही. कफ अँड कोल्ड ज्याला सर्दी आणि खोकला म्हणतो, तर सर्दी आणि खोकला पण नाही. तर आपलं जे हेड आहे त्याला ऍक होतो, त्याला आपण हेडॅक म्हणतो.
हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे की या मुलीला काय झालेलं आहे, या मुलीला हेडॅक झालेला आहे, म्हणजे तिचं डोकं दुखतंय. हा 2 नंबरचा पर्याय ठिकाणी बरोबर आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बघा आता हा तुमचा बुद्धिमत्ता पाहणारा पण प्रश्न आहे, व्होकॅब्युलरीचा पण प्रश्न आहे. तर बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. 15th ऑगस्ट इज आवर डॅश डॅश डे. आता खूप सारे मुलं भाषण करतात, 15 ऑगस्टला करतात, 26 जानेवारीला करतात, आणि त्यावेळेला या शब्दांची प्रकर्षाने आपल्याला ओळख झालेली असते. काही मुलांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन हे 7वी 8वीला जाऊपर्यंत जम्बलिंग मध्ये असलेले ते मुलं मी पाहिलेत. पण आपल्याला माहिती पाहिजे भारताचे नागरिक म्हणून की आपले राष्ट्रीय सण आहेत महत्वाचे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आहे आणि ज्याला आपण 15 ऑगस्टला म्हणतो इंडिपेंडन्स डे, आणि 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे, त्याला आपण म्हणतो रिपब्लिक डे. तर मला माहिती पाहिजे की 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट हा इज आवर डॅश डॅश डे म्हटलेलं आहे, तर आपला इंडिपेंडन्स डे. मग याचं उत्तर रिपब्लिक डे असू शकत नाही, याचं उत्तर टीचर्स डे असू शकत नाही, याचं उत्तर मदर्स डे असू शकत नाही, पण याचं उत्तर इंडिपेंडन्स डे आहे. म्हणजे हा स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट आपला. आता हे 3 बाकीचे पर्याय, हे रिपब्लिक डे म्हणजे माहिती मला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. मग मला हे पण माहिती पाहिजे, प्रश्न असा विचारला जाऊ शकतो का मदर्स डे या दिवशी कोणता डे असतो, खाली मदर्स डे त्याचा पर्याय असू शकतो. मग मदर्स डे म्हणजे नेमकं कोणता दिवस, ज्याला आपण मातृदिन म्हणतो, तो कधी असतो नेमकं, त्याची तारीख मी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 11 मेला असतो तो. टीचर्स डे कधी असतो, ज्याला आपण शिक्षक दिन म्हणतो, तर 5 सप्टेंबरला असतो. या तारखा मला माहिती पाहिजे. जाता जाता या सुद्धा प्रश्नांवर बाकीच्या रिमेनिंग जे आहे व्होकॅब्युलरी मध्ये फक्त बरोबर उत्तर, परत एकदा सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा, बरोबर उत्तर शोधलं म्हणजे पुढे जाण्याला काहीही अर्थ नाही. 3ही पर्यायचे शब्द माझ्या झोळीमध्ये, माझ्या व्होकॅब्युलरीमध्ये पडले पाहिजे आणि मी प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक शब्दाच्या बाबतीमध्ये समृद्ध झालो पाहिजे माझ्या भावी जीवनासाठी. मला खडखड इंग्रजी बोलायचंय, मला इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचंय आणि इंग्रजीत कुठे अडचण येऊ नये मला, तर त्यासाठी या गोष्टी आपल्याला या वयापासून आता करायच्यात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. बघा, चूज द करेक्ट वर्ड टू ऍड टू द फॉलोइंग लिस्ट. आता खाली एक लिस्ट दिलेली आहे आणि या लिस्टमध्ये चूज द करेक्ट वर्ड टू ऍड टू द फॉलोइंग लिस्ट. आता खाली एक लिस्ट दिली आहे आणि या लिस्टमध्ये तुम्ही एक शब्द अजून ऍड करू शकता जो या 4 पर्यायामध्ये लपलेला आहे. त्या लिस्टमध्ये या लिस्टशीच संबंधित, आता लिस्ट पहिल्यांदा वाचूया. ट्रेन, ज्याला आपण रेल्वे म्हणतो, जर्नी, ज्याला आपण प्रवास म्हणतो, रोड, ज्याला आपण रस्ता म्हणतो, बोट, ज्याला आपण हे म्हणतो नाव म्हणतो, प्रवास करण्यासाठी वापरतात ती, बस असल, लॉजिंग, ज्या ठिकाणी लोक प्रवासामध्ये मुक्कामाला राहतात असं हॉटेल, त्याला लॉजिंग म्हणतो. हे सगळ्या शब्दांचं मी जर बारकाईने निरीक्षण केलं, माझ्या लक्षात आलं काही सगळेच शब्द हे प्रवासाशी संबंधित आहे. ट्रेन असन, जर्नी असन, रोड, बोट, बस, लॉजिंग. मग आता याच्यात आता अजून एक शब्द आपल्याला ऍड करायचा जो थोडक्यात यांच्या जातीचा पाहिजे, यांच्याशी रिलेटेड पाहिजे. तर मी ब्रश जर म्हणलं तर ब्रश याच्यात बसू शकत नाही, कारण या प्रवासाच्या संबंधित हे सगळे शब्द आहे. स्टिक जर म्हणलं एखादी काठी वगैरे, ती त्याच्यात नाही बसू शकत. सॉसर म्हणजे बशी, आता आपल्याला माहित झालंय ते त्याच्यात नाही बसू शकत. हा, पण प्रवास करताना आपण लगेज म्हणजे आपलं सामान सुमान आपण घेऊन जातो ना प्रवास करताना, त्याला लगेज म्हणतात. तर हे लगेज याच्यात बसू शकतं की प्रवास करताना लगेज म्हणजे आपल्या बॅगा, आपल्याकडे काय काय वेगवेगळ्या प्रकारचं सामान असतं, तर ह्याला लगेज म्हणतो आपण. तर हे सामान आपण प्रवास करताना बरोबर घेऊन जात असतो, साहित्य बरोबर घेऊन जात असतो, तो शब्द या ठिकाणी बरोबर फिट बसतो, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सिलेक्ट द नेम ऑफ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट शोन इन द पिक्चर. खूप सोपं, जे चित्र दिसतंय आता हे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तर मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट म्हणजे हे दळणवळणाचं साधन आहे आणि त्याचं चित्र खाली दाखवलेलं आहे आणि तुम्ही शोधा याच्यामध्ये मग चित्र कसे. आम्हाला कळलं हे विमान आहे, विमानाला एरोप्लेन म्हणतात ते पण माहितीये, पण बाकीचे 3 माहिती आहेत का? चला, मला माहितीये ट्रक पण नाहीये, ही बस नाहीये, ही ट्रेन नाहीये, हा पण हे एरोप्लेन आहे. हे माझ्या लक्षात आलं. पर्याय क्रमांक 4 उत्तर. सोपा प्रश्न. चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. बघा, आता अशा प्रकारची जोडी तुम्हाला निवडायची. चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. अशा प्रकारची जोडी तुम्हाला शोधायची का ज्या जोडीतल्या 2 शब्दांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही. लक्षात आलं का? चूज द पेअर ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. अशा प्रकारची जोडी आपल्याला निवडायची आहे. खाली 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्याच्यात एक जोडी अशी आहे
का त्या जोडीतल्या दोन शब्दांचा परस्परांशी कुठलाही संबंध नाही. मी 4 नंबरच्या पर्यायापासून सुरुवात करतो. पुरण आणि पोळी याचा संबंध एकमेकाशी 100% आहे. कालच खाल्ल्यात सगळ्यांनी अक्षय तृतीयाला. वडा आणि पाव याचा संबंध एकमेकाशी आहे. पाव आणि भाजी याचा संबंध एकमेकाशी नक्कीच आहे. पण ही पहिला जो पर्याय मला दिसतो या ठिकाणी, गो म्हणजे जाणे आणि फास्ट म्हणजे वेगात, काय संबंध याचा? काहीही संबंध नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, राईट फॅमिलियर रिलेटेड वर्ड इन द गिव्हन ऑप्शन. बघा आता खालील शब्दाशी संबंधित असलेला शब्द तुम्हाला लिहायचा आणि शब्द दिलाय सिंगर. आता सिंगर म्हणजे कोण? तर सिंगर म्हणजे आपण त्याला गायक म्हणतो. मग या गायकाशी संबंधित असलेला शब्द कोणता? चला मी 4 नंबरच्या पर्यायापासून मुद्दाम सुरुवात करतो. पहिला आहे प्ले. आता प्ले म्हणजे याचे दोन अर्थ होतात. प्ले म्हणजे एक ग्राउंडवर आपण खेळतो का नाही, आपण म्हणतो चिल्ड्रेन आर प्लेइंग, मुलं खेळत आहेत. प्ले म्हणजे खेळणे. आणि दुसरं आपण म्हणू शकतो ही इज प्लेइंग तबला, म्हणजे तो तबला वाजवतो, एखादं वाद्य वाजवणे, याला सुद्धा प्ले हे क्रियापद, याला सुद्धा प्ले असं म्हणतात. पण सिंगरचा आणि एखादी गोष्ट प्ले करण्याचा काही संबंध नाहीये. खेळण्याचं तर नाहीच नाही, पण एखादं वाद्य वाजवण्याचा संबंध नाही, कारण तो प्लेयर असतो, वादक असतो. त्यानंतर आपण येऊया म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत. संगीताचा संबंध असतो संगीतकाराशी, ज्याला आपण म्युझिशियन म्हणतो. डान्स, डान्सचा संबंध असतो नृत्याशी, ज्याला आपण डान्सर म्हणतो. म्हणजे त्याच्याशी संबंधित असलेले उलटे शब्द सांगितले. प्ले प्लेयर, म्युझिक म्युझिशियन, डान्स डान्सर. आणि पहिल्या याच्यावर आलो त्या ठिकाणी सिंगर, जो गाणं म्हणतो त्याचा संबंध गाण्याशी असतो. म्हणून सिंगर या शब्दाशी जो रिलेटेड शब्द मला सापडला 4 पर्यायामध्ये, तो आहे सॉन्ग, 1 नंबरचा पर्याय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. राईट फॅमिलियर ऑर रिलेटेड वर्ड विथ द गिव्हन ऑप्शन. आता याच्याशी संबंधित शब्द तुम्हाला शोधायचा आहे आणि शब्द दिलाय गिव्ह. गिव्ह म्हणजे देणे. आता देणेशी संबंधित शब्द काय असू शकतो मराठीमध्ये? आपण म्हणतो देणं घेणं, देणे घेणे. देणे म्हणजे गिव्ह आणि घेणे म्हणजे टेक. मग देणे घेणे हा एकमेकाशी संबंधित शब्द आहे. तर गिव्ह म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे. मग टेक शब्द कुठे आहे? आता पुट हा शब्द असू शकत नाही, पण त्याचा अर्थ मी शोधला पाहिजे. पुट म्हणजे एखादी वस्तू ठेवतो आपण, ठेवणे. मेक म्हणजे बनवणे. पुश म्हणजे ढकलणे. आणि मग माझ्या लक्षात आलं का गिव्ह म्हणजे देणे आणि टेक म्हणजे घेणे. देणे घेणे हे रिलेटेड वर्ड्स आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी याचं उत्तर. बघा पुढं, इफ शुगर स्वीट, साखर ही जर गोड असेल, ही टेस्ट दिली, एक सबस्टन्स दिला आणि तिची टेस्ट दिली. शुगर जर स्वीट असेल, देन टॅमॅराईन. बघा आता टॅमॅराईन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो हे माहित पाहिजे पहिल्यांदा. आता टॅमॅराईन म्हणजे काय? तर टॅमॅराईन म्हणजे चिंच. मग चिंच कशी असते? तर मला इंग्रजीतून चवी सुद्धा कळायला पाहिजे. का शुगर ही स्वीट असते, स्वीट ही चव झाली. मग शुगरची टेस्ट जर स्वीट आहे तर टॅमॅराईनची काय म्हणजे चिंचची चव काय? सॉल्टी म्हणजे ती खारट नसते, बिटर म्हणजे ती कडू नसते, यमी म्हणजे ती काय म्हणू आपण त्याला स्वादिष्ट नसते, आणि सोर म्हणजे आंबट असते. म्हणजे मला याचं उत्तर सापडलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, व्होकॅब्युलरी सेक्शन मध्ये तुम्हाला फुलांची नावं, फळांची नावं, चवीची नावं, त्यानंतर वेगवेगळ्या पुढे आहे भरपूर प्रश्न आहे अजून माझ्याकडे, व्यवसायांची नावं, अजून भरपूर यादी करता येईल आपल्याला. ही सगळी नावं आपल्याला इंग्रजीमधून माहिती पाहिजे आणि ती सुद्धा स्पेलिंग सहित. देन ओनली यू विल नॉट फाइंड एनी प्रॉब्लेम इन युअर फ्युचर. भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इंग्रजी भाषेबद्दल येणार नाही. बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, वेळ आहे तर जेवढ्या मला सराव देता येईल तेवढा. इफ इंजेक्शन आणि डॉक्टर, जर संबंध आहे बघा एकमेकाशी, इंजेक्शन आणि डॉक्टर यांचा संबंध आहे एकमेकाशी. इंजेक्शनचा आणि डॉक्टरचा काय संबंध आहे माझ्यापेक्षा तुम्हाला अजून चांगलं माहिती असेल आहे की नाही. तुम्ही लहान आहे घाबरता इंजेक्शनला, ते डॉक्टर देत असतात. आणि इंजेक्शन आणि डॉक्टर यांचा संबंध आहे. मग कलरचा संबंध खालीलपैकी कोणत्या शब्दाशी बरं? मग कलरचा संबंध टीचरशी असतो का? नाही. कलरचा संबंध, कलर म्हणजे रंग आहे की नाही, कलरचा संबंध नर्सशी असतो का? नाही. कलरचा संबंध ड्रायव्हरशी असतो का? नाही. मग कलरचा संबंध असतो पेंटरशी, कारण तुम्हाला माहिती का पेंटर लोक कलर देतात, एवढं तर आपल्याला माहिती आहे. मग आपल्याला सगळ्या शब्दांचे अर्थ माहित झाले आणि योग्य पर्याय सापडला. पुढचं बघूया आपण, चूज द करेक्ट पेअर. आपल्याला काय करायचं आहे तर योग्य अशी जोडी या ठिकाणी निवडायची आणि त्या जोड्या वाचूया. कारपेंटर, तुम्हाला म्हटलं ना मी आता, तुम्हाला व्यवसायाची नाव माहिती पाहिजे. कारपेंटर, आता कारपेंटर असेल, पॉटर असेल, टीचर असेल, वेगवेगळे व्यवसाय.
फायर ब्रिगेडर असेल, वेगवेगळे व्यवसाय, सगळ्या व्यवसायांची नावं इंग्रजीतून काय म्हणतात ते जरा, दुकानदार असेल काय म्हणतात त्याला, सोनाराला काय म्हणतात, लोहाराला काय म्हणतात, सगळी माहिती मिळवा पाहू आज एकदा. चूज द करेक्ट पेअर, योग्य अशी जोडी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. याच्यामध्ये पहिली जोडी बघा, कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे ज्याला आपण सुतार म्हणतो, आणि तो सुतार जो असतो त्याच्या संबंध कबड म्हटलं या ठिकाणी. पहिलाच पर्याय माझा बरोबर आला, कारण कार्पेंटर, सुतार आणि कबड म्हणजे तो कपाट बनवतो, ही जोडी बरोबर आहे. आता दुसऱ्या जोड्या पाहूया, त्याच्यातून कळन आपल्याला. टेलर आणि शूज याचा काही संबंध आहे का हो? टेलरचा आणि शूजचा, म्हणजे टेलर शिंपी म्हणतो आपण, तो कपडे शिवतो, त्याचा आणि शूजचा, बुटांचा काही संबंध येत नाही. फार्मरचा आणि पेंटचा काही संबंध आहे का हो? नाही. पॉटर म्हणजे कुंभाराचा आणि क्लोथचा काही संबंध आहे का हो? नाही. म्हणजे मला प्रोफेशन आणि त्याचं वर्क याची जोडी मला बरोबर शोधता आली. याच्यावरच समाधानी न राहता मग मला अजून किती कोणकोणते प्रोफेशनची माहिती पाहिजे, तो तुम्हाला जिज्ञासा वृत्ती वाढून तुम्ही जास्तीत जास्त याचा संग्रह शब्दांचा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तोही स्पेलिंग सहित. बघा, कम्प्लीट द लिस्ट, आता या प्रकारचा प्रश्न आपण घेतलेला आहे. विच वर्ड इज नॉट रिलेटेड टू द टेस्ट. बघा, टेस्ट TAST बरं का, TEST नाही, TAST, टेस्ट. TEST टेस्ट म्हणजे तुमची चाचणी घेतो आपण ती. आता TAST उच्चार सारखा आहे पण स्पेलिंग वेगळं आहे. टेस्ट म्हणजे चव. तर विच वर्ड इज नॉट रिलेटेड टू द टेस्ट, आताच आपण पाहिलं टेस्टशी रिलेटेड शब्द कोणता नाही खालील पैकी. मला माहिती झालं स्वीट म्हणजे काय, बिटर म्हणजे काय, सोर म्हणजे काय, सॉल्टी म्हणजे काय, मला माहिती आहे आता. ही टेस्ट आहे, बिटर, सॉल्टी टेस्ट आहे, त्यानंतर स्वीट ही टेस्ट आहे, पण लाऊड हा शब्द टेस्टशी संबंधित नाही. आणि आता पुढचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू फ्रुट्स. फ्रुट्सची, तुम्हाला फळांची नाव सुद्धा माहित पाहिजे. आता खालीलपैकी पर्याय शोधा ज्याचं, परत एकदा सांगतो की रिलेटेड आणि नॉट रिलेटेड या शब्दावर लक्ष ठेवायचं, घाई गडबडीत उत्तर चुकतं. चूज द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू फ्रुट्स, फळांशी संबंधित जो शब्द नाही तो शोधायचा. मला माहिती आहे मँगो हे फळ आहे, पायनॅपल फळ आहे, ऑरेंज फळ आहे, लायन हा ॲनिमल आहे, काय फळ नाही, लायन म्हणजे सिंह. तर अशा प्रकारे व्होकॅब्युलरी मध्ये मी किती, आता मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी जवळपास 38 प्रश्न काढले होते. जेवढं आता मला तुम्हाला याचा सराव देता आला तो दिलाय मी. पण मला विद्यार्थी मित्रांनो एकच गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी तुम्हाला सांगावीशी वाटते, की व्होकॅब्युलरी सेक्शन मधले प्रश्न सोडत असताना आपला एक स्वार्थ म्हणू किंवा आपला एक हेतू असा असला पाहिजे, की मी केवळ बरोबर उत्तर शोधून पुढे जाणार नाही, तर ते रिमेनिंग जे रेस्ट मध्ये 3 पर्याय राहिलेले आहेत तर त्याचाही मी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण माझी एकच लालसा आहे त्याच्या मागे, एकच इच्छा आहे की याचा अभ्यास करत असताना माझ्या शब्दसंग्रहामध्ये जास्तीत जास्त वाढ झाली पाहिजे. आणि जास्तीत जास्त वाढ झाल्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शिकायला तुम्हाला किती मजा येते. इंग्रजी भाषा तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही. तर या ठिकाणी मला जे मार्गदर्शन करण्याची संधी श्रामपूर तालुक्याने पहिल्या दिवशी दिली त्यासाठी मी आमच्या आदरणीय गट शिक्षणाधिकारी सामलेटे मॅडम यांचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी. त्याचप्रमाणे आपले शिष्यवृत्तीसाठी, आणि आता ग्रामीण भागामध्ये या शिष्यवृत्तीमुळं आता नवोदयचा निकाल कसा लागलेला आहे आपण पाहिलेलं आहे. ज्याची ओळख आपल्याला 5वीला आणि 8वीला व्हायची, आज 3री 4थी पासून मुलांना OMR शीट ओळखीच्या झाल्या. अनेक प्रकारचे पॉझिटिव्ह बदल या ठिकाणी येरेकर साहेबांच्या प्रयत्नातून होत आहेत. आपणही त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स देऊया आणि छानपैकी अभ्यास करूया आणि शिष्यवृत्तीमध्ये चांगलं यश संपादन करूया. या ठिकाणी माझं मार्गदर्शन मी थांबवतो. आदरणीय राणे सर. धन्यवाद सर. सरांनी अतिशय छान पद्धतीने आज आपणास इंग्रजी या विषयाअंतर्गत व्होकॅब्युलरी या घटकाविषयी जो त्यांना टॉपिक दिलेला होता आपण फॅमिलियर वर्ड्स, त्या संदर्भाने अतिशय छान सखोल असं मार्गदर्शन आजच्या तासिकेच्या माध्यमातून आदरणीय श्री बनकर सर यांनी आपणास केलेलं आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन टॉपिकसह एक सर्वांना उपयोगी होईल अशा पद्धतीचं छान लेक्चर्स आपण संपूर्ण महिनाभर घेणार आहोत. निश्चितच त्या सर्वांचा आपणास चांगला फायदा होईल आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेच्या काळात त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी विद्यार्थी त्यासाठी तयार होतील. सर्व विद्यार्थ्यांना आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटूया उद्या नवीन घटकासह आपल्या पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभाग यांच्या वतीने पुढील नवीन तासिकेसह. तोपर्यंत बाय. थँक्यू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू.